नमस्कार. आज मी बँकॉकमध्ये नव्याने सुरू झालेल्या डुसिट सेंट्रल पार्क ह्या मॉलमध्ये आले आहे. मी असं ऐकलं आहे की इथे थायलंडमधला सर्वात मोठा रूफटॉप पार्क झालेला आहे. रूफटॉप गार्डन मी पाहिलेले आहे, पण रूफटॉप पार्क मी पहिल्यांदाच ऐकते. त्यामुळे मला खूप उत्सुकता आहे हा रूफटॉप पार्क कसा आहे ते पाहण्याची. तर आज आपण पाहणार आहोत थायलंडमधला सर्वात मोठा रूफटॉप पार्क. डुसिट सेंट्रल पार्क हे मॉलचं नाव आहे आणि ह्या पार्कला नाव दिलेलं आहे डुसिट अरुण पार्क. 11,200 स्क्वेअर मीटर्स इतका हा मोठा पार्क आहे. जर आपण एकर्समध्ये बघितलं तर 2.8 एकर्स एवढा एरिया आहे आणि गुंठ्यामध्ये जर आपण मोजलं तर 112 गुंठ्याचा इतका मोठा हा पार्क आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा पार्क ओपन असतो आणि एंट्रीसुद्धा फ्री आहे, त्यामुळे कधीही या दरम्यान आपण इथे येऊ शकतो. या मॉलच्या 4थ्या मजल्यापासून ते 7व्या मजल्यापर्यंत असा हा पार्क पसरलेला आहे. समोर आपल्याला स्काय ट्रेन दिसतेय, BTS बँकॉक मास ट्रान्झिट सिस्टम. BTSचं सालाडंग हे स्टेशन इथून अगदी जवळ आहे आणि इथे जर का आपल्याला अंडरग्राऊंड मेट्रोनी यायचं असेल तर MRT सिलोम हे स्टेशन ह्या मॉलला कनेक्टेड आहे. त्यामुळे इथे आपण बाय रोड येऊ शकतो, पण ट्रेननी येणं जास्ती सोपं आहे. डुसिट सेंट्रल पार्कच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे रस्ता क्रॉस केला की अगदी समोर एक मोठा पब्लिक पार्क आहे. ह्या एरियातला सर्वात मोठा पब्लिक पार्क ज्याचं नाव आहे लुम्पिनी पार्क. हा लुम्पिनी पार्क 1925 मध्ये डेव्हलप करण्यात आला आणि हा तब्बल 142 एकर्स इतक्या मोठ्या परिसरात पसरलेला आहे. मी आता 7व्या मजल्यावरती आहे आणि खालचा जो पार्ट आपल्याला टेरेस सारखा दिसतो तो 4थ्या मजल्यावर आहे. तिथपर्यंत आता मी चालत जाणार आहे. इथे वुडन वॉकवे आहेत. या वुडन वॉकवेनी चालत जात मी तुम्हाला संपूर्ण पार्क दाखवणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी चॅनलवरती वेगवेगळ्या झाडांची माहिती देणारे व्हिडिओज नेहमीच अपलोड करत असते. तर आज तर इथे 184 स्पीसीज म्हणजे वेगवेगळ्या प्रजातींची झाडं आपल्याला पाहता येणार आहेत. तर बघूया सुरुवातीला आपल्याला कुठलं प्लांट दिसतंय. तर इथली जी भिंत आहे त्या संपूर्ण भिंतीवरती एक ओळखीचं प्लांट आहे. त्याचं नाव आहे कर्टन क्रीपर, ज्याला आपण पडदा वेल असं म्हणतो. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्ही तो बघू शकता. जेवढी ओळखीची प्लांट आहे ज्याचे व्हिडिओज मी केलेले आहेत त्या सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही ते तिथून बघू शकता. बघा, ही सगळीकडे कर्टन क्रीपर लावलेली आहे. त्यानंतर समोर आपल्याला इथे फ्लॉवरिंग प्लांट दिसतात. त्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर असं फ्लॉवरिंग प्लांट आहे ज्याचं नाव आहे ब्लीडिंग हार्ट. काही दिवसांपूर्वी ह्या सुंदर झाडाची माहिती मी आपल्या चॅनलवरती दिली होती. तुम्हाला जर आठवत असेल तर हाँगकाँग ऑर्किड ट्री हे ते झाड होतं आणि आपण ज्याला मराठीत म्हणतो कांचन, तर गुलाबी फुलांचं हे कांचन तुम्ही इथे पाहू शकता. मंडळी, हा एवढा मोठा पार्क जो इथे डेव्हलप करण्यात आला ह्याचं श्रेय 2 महिलांना जातं. हा जो डुसिट सेंट्रल पार्क, हा जो मॉल आहे, हा ज्या ग्रुपने डेव्हलप केला तो डुसिट थानी ग्रुप. हा खूप मोठा ग्रुप आहे. या ग्रुपच्या CEO एक महिला आहेत, मिस सुपाजी असं या CEOचं नाव आहे. आणि ज्या ग्रुपबरोबर कोलॅबरेट करून ज्या कंपनीने हा पार्क डेव्हलप केला त्या कंपनीच्या CEO देखील एक महिला आहेत. ला एड असं त्या CEOचं नाव आहे. तर म्हणजे बघा ना, एकीने स्वप्न पाहिलं आणि दुसरीने त्याला मूर्त स्वरूप दिलं. एक हँगिंग प्लांट आहे डिस्किडिया. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो पाहू शकता. क्रीपिंग चार्ली आणि शील्ड प्लांट सिटिंग अरेंजमेंट जिथे आहे तिथे लावलेली आहेत, म्हणजे शेडी एरियामध्ये जी लो लाईटमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतात अशी प्लांट सिटिंग जवळ लावलेली आहेत. आणि जिथे ऊन जास्ती येतं तिथे हेक्झोरासारखी प्लांट, हे पिंक हेक्झोरा दिसत आहे, तर इथे ऊन जास्ती येतं म्हणून इथे सगळीकडे हेक्झोरा लावलेलं आहे. तर लँडस्केपिंगचं जे बेसिक आहे ते सगळं आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर बऱ्याचशा अशा गोष्टी लँडस्केपिंगशी रिलेटेड आपण ह्या पार्कमध्ये येऊन शिकू शकतो. या पार्कचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे जागोजागी वॉटर फाउंटन बसवलेले आहेत आणि आपण इथे बसल्यानंतर किंवा इथून या पार्कमध्ये चालताना सुद्धा पाण्याचा तो सुदिंग आवाज आपल्या कानावरती पडत राहतो आणि त्यामुळे माणसाला खूप रिलॅक्स वाटतं. मी तुम्हाला एक वॉटर फाउंटन दाखवते.
हळदीचं झाड असतं तशी ह्या झाडाची पानं दिसतात, पण ह्याला ऑरेंज रंगाची फुलं आलेली आहेत. तर हे आहे हेलिकोनिया आणि संपूर्ण लाईन हेलिकोनियाची आहे. हे पुढचं जे आहे ते एक फ्लॉरिंग प्लांट आहे आणि त्याचं नाव आहे स्टारबस्ट बुश किंवा ह्याला फायरवर्क्स प्लांट असंही म्हणतात. आणि याच्या पुढचं जे आहे ते आहे वाईल्ड सिनेमन. तर इथे आपल्याला बरीचशी फूड जॉईंट्स दिसतात, कारण इथे ह्यांच्याच ग्रुपचं एक डुसिट थाली म्हणून 5 स्टार हॉटेल आहे. त्याच्या 259 रूम्स आहेत, शिवाय 2 रेसिडेन्शियल टॉवर्ससुद्धा आहेत. त्यामुळे फूड जॉईंट्स भरपूर आहेत इथे. आणि इथे पुढे जाताना एक मोठा हा बघा असा स्फटिक आहे किंवा दगड म्हणू शकतो, त्याला गणपतीचा आकार दिलेला आहे. या पार्कमध्ये असणारं हे खूप छान रेस्टॉरंट, जिथे बाहेर सिटिंग अरेंजमेंट असल्यामुळे आपण कॅन्डल लाईट डिनर करू शकतो आणि समोरचा हा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करू शकतो. इथे लाईव्ह म्युझिक आहे, ते 2 सिंगर समोर आहेत, त्यामुळे आपण इथे येऊन बसल्यानंतर त्यांच्याकडे आपल्या आवडीच्या गाण्याची फरमाईश करू शकतो. तर बहुतेक हे समोर बसलेले अमेरिकन असावेत, कारण त्यांनी इट हॅड टू बी यू या गाण्याची फरमाईश केलेली आहे. तर अमेरिकेचे ग्रेट आर्टिस्ट, फेमस आर्टिस्ट फ्रँक सिनात्रा यांचं हे गाणं आहे. तर आपण हे ऐकूया आता. पण बाजूला वॉटर फाउंटनचा पाण्याचा आवाज येतोय आणि लोकांचा सुद्धा थोडासा आवाज आहे, त्यामुळे प्लीज थोडंसं समजून घ्या. Wandering around, finally found somebody who could make me be true, could make me be blue. Oh, even in cloud, just to be sad, thinking of you. I tried to be boss, but they wouldn't do. For nobody else, give me a truth with all your do. It had to be you, wonderful you. It had to be you. Give me the truth. With all your faults, I love you still. It had to be you, wonderful you. It had to be you. Yes, definitely her one. समोर एक बर्ड वॉचिंग डेक आहे, तो पाहायला आपण जाणार आहोत. पण त्याआधी मला एक खूप छान प्लांट दिसले ते दाखवते. तर मगाशी मी जे दाखवलं होतं ते स्टारबस्ट बुश तेच आहे हे. तिथे फुलं आलेली नव्हती, याला किती छान फुलं आलेत बघा. आणि याला फायरवर्क्स प्लांट का म्हणतात ते आता तुम्हाला कळेल. किती सुंदर गुच्छ आहेत बघा. पार्कचं जे नाव आहे ना ते आहे डुसिट अरुण पार्क. म्हणजे आपण सूर्याला अरुण म्हणतो, इथे थाय भाषेमध्ये अरुण म्हणतात. आणि हे नाव कसं पडलं तर त्यांनी ह्या ग्रुपनी लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही ह्या पार्कसाठी नाव सुचवा आणि जो कोणी विनर असेल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. तर ज्याने हे नाव सुचवलं तर त्याला ह्यांचं जो ग्रुप आहे, या ग्रुपचं जपानमध्ये हॉटेल आहे, तिथे 3 days 2 nights फ्री स्टे दिला गेला. तर असं ह्या पार्कचं नाव पडलं डुसिट अरुण पार्क. मंडळी, आज अर्बन सिटीमध्ये अशा प्रकारची जागा असणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. गेले काही दिवस तर मोबाईलवरती एक अलर्ट मेसेज येतोय की इथे PM 2.5 इतक्या लेवलचं पोल्युशन वाढलेलं आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडताना N95 मास्क घालूनच बाहेर पडा. मग अशावेळी अशा ग्रीन स्पेसची आज आवश्यकता आहे की जिथे आपण मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो.
या पार्कमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे इथली स्वच्छता. कुठेही सुकलेली झाडाची पानं दिसत नाही आहेत किंवा ओलं असं कुठे दिसत नाही, माती दिसली नाही, एवढी झाडं असताना सुद्धा. त्यामुळे आता मला त्या स्वच्छता कर्मचारी दिसल्या, तर हे सगळं श्रेय त्यांना जातं. म्हणजे ही किंमत आपल्याला तेव्हाच कळते. बघा, आपल्याकडे बाल्कनीमध्ये अगदी 7-8च प्लांट असतात, पण त्यांची स्वच्छता करता करता आपल्याला नाकी 9 येतात. म्हणजे जेव्हा स्वतः करतो तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळते. इथल्या या पार्कमध्ये ना आपण एकटंही येऊन मस्त एन्जॉय करू शकतो. हे जे काका दिसतात ना, हे मला 2-3 ठिकाणी दिसले. म्हणजे मगाशी ते गाणंसुद्धा एन्जॉय करताना ते तिथे बसले होते, एन्जॉय करत होते. त्यामुळे बघा, एकटं येऊन पण मस्त आपण इथे छानपैकी बसू शकतो. तर मंडळी, मी फायनली 4थ्या मजल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि आपला ओपन टेरेस कसा असतो तसा हा टेरेस सारखा आहे. इथे स्टेप्स आहेत, त्याच्यावरती लोक शांतपणे बसलेले आहेत आणि 112 गुंठ्याचा हा पार्क मी तुम्हाला 12 मिनिटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मजा आली इथे इथपर्यंत येताना. प्रत्येक गोष्ट पाहताना खूप छान वाटलं आणि मुख्य म्हणजे ना, इथे आल्यानंतर समोर आता नजरेच्या टप्प्यात लुंपिनी पार्क दिसतोय, ह्या मोठमोठे टॉवर्स दिसतात, ट्रेन येताना जाताना दिसते, ते खूप छान वाटतं. आणि आपल्याला अशी शांत बसलेली लोकं बघायची सवय नसते, त्यामुळे अशी शांत बसलेली लोकं पाहून मस्त वाटते. तर एकंदरीतच हा पार्क बघायला खूप मजा आली. आणि आता इथून परत मी 7व्या मजल्यापर्यंत चालत जाणार आहे आणि मग तिथे जाऊन मी सिटी व्ह्यू एन्जॉय करणार आहे. लाईट्स लागल्यानंतर सिटी व्ह्यू खूप छान दिसतो, अर्थात मी तो तुम्हाला देखील दाखवणार आहे. तर मंडळी, खरं सांगू का, मी या पार्कमध्ये पहिल्यांदा आले आणि इथली प्रत्येक गोष्ट मी एन्जॉय केलेली आहे. म्हणजे इथलं लाईव्ह म्युझिक मी एन्जॉय केलं, त्यानंतर बराच वेळ मी त्या डेकवरती बसले, ते वॉटर फाउंटनच्या इथे थोडा वेळ थांबले. इथली बरीचशी झाडं जी मला माहितीच नव्हती, कारण 184 स्पीसीज आहेत, तर सगळीच काही आपल्याला माहिती नसतात ना, तर बरीचशी झाडं जी मला माहिती नव्हती त्याबद्दल मी माहिती करून घेतली. तर अशी खूप मजा आली मला. पण तुम्हाला देखील तितकीच मजा आली का? आता हे मला कसं कळेल? त्यासाठी तुम्हाला खाली जे कमेंट सेक्शन आहे तिथे तुमच्या प्रतिक्रिया पाठवाव्या लागतील. तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया पाठवा आणि या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसाल तर लगेच लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.